आपल्याबरोबर आहेत सुषमा अंधारे, शिवसेनेच्या नेत्या. आपण बघतोय आज त्या देखील या सगळ्याच्या साक्षीदार झाल्या होत्या. मॅडम, खरं तर आधी आपण जर बघितलं तर खूपच टीका टिप्पणी एकमेकांवर झाली होती, मात्र आज तुम्ही सगळे गुण्या गोविंदाने नांदताना पाहायला मिळालात, एकमेकांबरोबर बसताना, बोलताना, हसताना पाहायला मिळालात. कसा अनुभव होता? जिथे खूप भांडण असतं ना तिथेच तेवढ्या अधिकारवाणीने प्रेमही असतं. त्याचा प्रत्यय आज आपण घेतला असेल. मॅडम, आज बघितलं तर अनुभव जो होता तुमचा तो तर होताच, मात्र गर्दी जी होती ती प्रचंड होती. दोन्ही भावांनी राजकीय ही सगळी गर्दी बाळासाहेबांचं स्वप्न साकार होतंय, ते साकार होणारं स्वप्न बघायला होती. ही गर्दी बाळासाहेबांना मानणाऱ्या त्या प्रत्येक मराठी माणसाची होती, ज्याला असं वाटतंय की दोन वाघांच्या भांडणात कुत्र्यांचा फायदा होऊ नये, वाघांनी एकत्रित राहिलं पाहिजे, त्या लोकांची ती गर्दी होती. राजकीय दृष्ट्या दोन भाऊ एकत्र येणार का? कारण आज तर नांदी झाली आहे, मात्र महापालिका निवडणूक दोनही नेत्यांनी अत्यंत सकारात्मक मांडणी केली आहे. दोनही नेत्यांनी तसे अस्पष्ट संकेत दिलेले आहेत. माझ्यासारख्या माणसाला सुद्धा वाटेल की मराठी अस्मिता आणि मराठी प्रदेश, मराठी भाषेसाठी एकत्रित आलेले दोन भाऊ यांनी मराठी सत्ता कारणासाठी सुद्धा वाटचाल एकत्रित केली पाहिजे, ही आमची अपेक्षा आहे. पण यावर घोषणा काय करायची आणि कधी करायची तो माझ्या नेत्यांचा अधिकार आहे. मी फक्त बाजू मांडणारा माणूस आहे. भाजपकडनं पुन्हा एकदा प्रयत्न केले जातील असं वाटतं का दोन भावांना वेगळं करण्यासाठी? असे प्रयत्न न करेल ती भाजपा कसली? माणसात माणूस नसला पाहिजे, बापात लेख नसला पाहिजे यासाठी. कारण फडणवीस साहेबांना दुसरं काय सुचतंय? ना इथली महिला सुरक्षा, ना वारीची सुरक्षा, ना शेतकऱ्यांची सुरक्षा, काहीच सुचत नाही. ह्याचा पक्ष कसा फोडू, त्याचा माणूस कसा फोडू? कारण बाकीचे पक्ष नेते घडवतात, फडणवीस साहेब नेते चोरतात. भाजपा जी भारतीय जनता पार्टी होती ती आता भाड्याने जमवाजमव पार्टी झालेली आहे. धन्यवाद मॅडम आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर एकंदरीतच हे जे राजकीय संकेत आहेत हे जोर धरू लागलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे निवडणुकांमध्ये हे दोन्ही बंधू एकत्र येणार का या चर्चा रंगल्या. त्यामुळे आता नेमकं काय होतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हिमांशूसह मी भाग्यश्री प्रधान, आचार्य, NDTV मराठी, मुंबई.